येशू ख्रिस्ताच्या प्रिय पवित्र महान नामामध्ये या प्रार्थना घरामध्ये आज आम्ही सियोन मंडळी, तुझे प्रियजन, तुझे निवडलेले आणि तुझा अनुग्रह, अभिषेक, आशीर्वाद घेतलेले आम्ही तुझे प्रियजन या नात्यानं आम्ही तुझ्या चरणाजवळ आलो आहोत. प्रभू आम्ही धन्यवाद देतो, आभार मानितो. आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, सुरक्षित ठेवलंस आणि पुन्हा एक वार अजयशी तुझ्या कृपेनं तुझ्या पवित्र स्थानी तुझी आराधना करण्यास, साक्षी देण्यास, तुझं वचन ऐकण्यास एक कुटुंब या नात्यानं तुझी मंडळी म्हणून तू आम्हाला एकत्र आणला आहेस. प्रभू मी प्रार्थना करतो, विनंती करतो की आज तुझा मानना, तुझं शास्त्र, तुझं वचन आम्हाला प्रगट होऊ दे. कारण राजेशू तुझ्या शास्त्रात लिहिलं आहे की परमेश्वराच्या वचनाच्या उलगड्यानं प्रकाश प्राप्त होतो, भोयास ज्ञान मिळतं. हे पवित्र आत्मा तू आमचं मार्गदर्शन करावं, सहाय्य करावं. नवगोज, नव सामर्थ्य, नवरहस्य राजेशू तुझ्या नावामध्ये या मंडळीला आणि संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला प्रगट होऊ दे. येशू तुझ्या नावामध्ये हा शुभ संदेश सर्वत्र पोहोचला जाऊ दे आणि या वचनाच्या द्वारे प्राप्त होणारा उद्धार, अनुग्रह, आशीर्वाद येशू तुझ्या नावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये पोहोचला जाऊ दे. राजे येशू आम्ही कबूल करतो की तू युगानुयुगाचा याजक, तू सदाशिवी देव, प्रार्थना ऐकून उत्तर देणारा ख्रिस्त तू आमच्यामध्ये आहेस. तू सहाय्य हो राजे येशू, तू कृपा कर आणि प्रत्येकाला आज येशू देव बापा तू पुरवठा कर, सहाय्य कर, नव्या गोष्टी प्राप्त होऊ देत. या देशामध्ये, या शहरामध्ये तुझी शांती असू दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. प्रियानो, परमेश्वर खरंच सहाय्य करणारा, सोडवणारा आणि सांभाळणारा देव आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराने या जगावर प्रीती केली आणि आपला पुत्र येशू ख्रिस्त जो इम्मानुएल बनून तुमच्या आणि माझ्यामध्ये निवास करण्यास, तुम्हाला आणि मला पापांची क्षमा करण्यास, तुम्हाला आणि मला तारण जीवन, नवीन जीवन देण्यास तो येशू ख्रिस्त या भूतलावर आला आहे. आज जो विश्वास तुमच्यामध्ये आहे तो विश्वासच तुम्हाला त्या देवाच्या प्रीती, देवाच्या आज्ञेत आणि देवाच्या सानिध्यात टिकून राहण्यासाठी सहाय्य करतो. माझ्या प्रियजनांनो, आपण विश्वासानं प्रार्थना करतो आणि देव उत्तर देतो. आपण विश्वासानं त्याची आराधना करतो आणि परमेश्वर आम्हाला आराधनेमध्ये दर्शन देतो, अभिषेक करतो. आपण विश्वासानं दान अर्पण देतो, दशांश देतो आणि परमेश्वर आमच्या पदरी पुष्कळ असं जे काही आशीर्वाद आहेत, आमच्या धान्याला बरकत असेल, आमच्या लेकरांना आरोग्य असेल किंवा शेतापोतामध्ये, उद्योगामध्ये, नोकरीमध्ये तो परमेश्वर यश देतो. कारण तो देण्यासाठी आलेला आहे. तो आमच्यामध्ये राहण्यासाठी येशू ख्रिस्त आलेला आहे. तो आम्हाला सांभाळून सुरक्षित ठेवण्यासाठी आलेला आहे. आजही त्याचा हात आम्हाला मिठीत घेण्यासाठी तयार आहे. आजही त्याचा हात आम्हाला पुरवठा करण्यास तयार आहे. आजही येशू ख्रिस्त आमच्यामध्ये राहून आम्हाला पुढे नेण्यास तयार आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आजचा हा शुभ संदेश ऐकत असताना मत्तई कृष्णवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 7 पासून 11 पर्यंत काही वचनावर आज आपण मनन करणार आहोत. पवित्र शास्त्रातून नवा करार मत्तई कृष्णवर्तमान याचा 7वा अध्याय 7 ते 11 ही वचनं आज आपण वाचूया, ऐकूया, समजून घेऊया आणि आशीर्वादित होऊया. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हास उघडले जाईल. कारण येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी मागतो त्याला मिळते आणि फक्त मागत बसत नाही, तर मागून जो शोधतो त्याला सापडते आणि जो कोणी ठोकितो त्याला त्याच्यासाठी उघडले जाते. येशू ख्रिस्तानं एक उदाहरण देखील पुढे दिलं. आपल्या पुत्राने भाकर मागितली तर
आपला एखादा बाप त्याला पुत्राला धोंडा देईल आणि आणि तुमच्या पुत्राने तुमच्याकडे मासा मागितला तर त्याला तुम्ही बाप आई वडील या नात्यानं त्याला मास्याऐवजी साप द्याल? असा तुम्हामध्ये कोण मनुष्य आहे? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, यास्तव आपण बऱ्याच काही गोष्टीमध्ये चुकतो, कधी कडक, कधी प्रेमळ, कधी कंजूसपणा, कधी दानशूरपणा, बऱ्याच काही गोष्टीमध्ये आम्ही चुकतो असं म्हटलेलं आहे किंवा वाईट असतो. मात्र आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचं मात्र आम्हाला सुज्ञान देवानं दिलं आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देता, तर जे स्वर्गातल्या पित्याजवळ जे तुम्ही, तुमचा परिवार, तुमची लेकरं किंवा जे कोणी विश्वासणारे मागतात, त्याच तो पिता, त्याच तो परमेश्वर, स्वर्गीचा देव किती विशेष करून चांगल्या देणग्या, चांगल्या गोष्टी, चांगल्या वस्तूंचा पुरवठा करेल. प्रेज द लॉर्ड. प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र शास्त्रामध्ये एक अद्भुत रहस्यमय आणि चांगली गोष्ट आम्हाला प्रार्थनेविषयी सांगितलेली आहे. होय, प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः प्रार्थना ही कृती केली. तो देखील पित्याचा पुत्र होता. आणि मार्क 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय, मार्क शुभवर्तमान याचा 1ला अध्याय 35 वचन. मग तो सकाळी मोठ्या पहाटे सुटून बाहेर गेला व अरण्यात जाऊन त्याने तेथे प्रार्थना केली. पहा प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त हा देखील पित्याचा पुत्र होता. आणि बायबल देवाचं वचन साक्ष देतं. काय सांगतं? मार्क लिहिताना म्हणतो एक 1ला अध्याय आणि त्या वचनामध्ये काय म्हणतो? मग प्रभू येशू ख्रिस्त, 35 वचन, मग तो प्रभू येशू ख्रिस्त सकाळी मोठ्या पहाटेस तो उठून बाहेर गेलेला आहे. आणि त्याने जाऊन डोंगरावर पित्याची काय केली? प्रार्थना केली. काही ठिकाणी असं म्हटलंय त्यांनी उपासना पण केली. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, स्वतः येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असताना, पित्याने येशू ख्रिस्ताला सगळं दिलं असताना, स्वतः येशू प्रार्थना हा जो विधी म्हणू आपण, किंवा हे एक मागण्याचं एक सोर्स किंवा एक पद्धत म्हणू, किंवा हा योग्य मार्ग म्हणू, हे येशू ख्रिस्तानं स्वतः अवलंबले आहे. मग काय तुम्ही आणि मी मानव आहोत, आम्हाला प्रार्थनेची गरज नाही का? बरेचदा आपण प्रार्थना करण्यामध्ये विलंब करतो किंवा कंजूसपणा करतो. थोड्या वेळासाठी, 5 मिनिटासाठी प्रार्थना, 10 मिनिटासाठी प्रार्थना, आठवड्यातून 1दा-2दा प्रार्थना. बरेचदा प्रार्थना करण्यामध्ये आम्ही काय आहोत की तितकं दक्ष नाही आहे. पण आज माझ्या विश्वासाच्या बहीण भावानो, आज ज्यांची कामं अडली असतील, त्याला कारण तुमच्या प्रार्थना कमी पडत आहेत. आज कदाचित तुम्हाला काही गोष्टींचा पुरवठा होत नसेल, याला कारण तुमच्या प्रार्थना थांबलेल्या आहेत. आणि म्हणून काही लोक न मागता पण मिळत आहे ना म्हणून प्रार्थना करत नाहीत. काही लोक प्रार्थनेचं महत्व समजलेलं नाही म्हणून प्रार्थना करत नाहीत. काही लोकांना प्रार्थना कशी करायची माहित नाही म्हणून करत नाहीत, किंवा काही लोकांना प्रार्थनेत नेमकं काय काय मागायचं ते समजत नाही म्हणून प्रार्थना करत नसतील, किंवा काही लोकांना प्रार्थनेमध्ये किती मोठं सामर्थ्य आहे हे समजलेलं नाही म्हणून करत नसतील. पण आजचा संदेश ऐकून मी तुम्हाला देवाचा सेवक या पवित्र शास्त्रातल्या वचनातून मार्गदर्शन करू इच्छितो की प्रियानो, प्रार्थना हा तुमचा श्वास आहे आणि असू द्या. प्रार्थना ही एक जगण्याची पद्धत आहे. प्रार्थना हे देवाशी एक नातं जिवंत ठेवण्याची पद्धत आहे. प्रार्थना हे
देवाला धरून राहण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. जर आपल्या घरातलं मूल आम्हाला आई बाबा म्हणायचं बंद केलं तर आम्हाला कसं आनंद वाटतो का? अरे माझं मूल मला आई म्हणत नाही, मम्मी म्हणत नाही, बाबा म्हणत नाही, पप्पा म्हणत नाही, डॅडी म्हणत नाही, ह्याला काय झालंय? अशा प्रकारे जेव्हा आई वडिलांना वाटतं, तसंच परमेश्वर पित्याला, स्वर्गीय देवाला, जे तुम्ही त्याचा अनुभव घेतलेले, त्याचा आशीर्वाद घेतलेले, त्याच्याकडून आरोग्य घेतलेले, पुष्कळ बाबतीत तुम्ही धनवान झालेला आहात, त्याचं ज्ञान सामर्थ्य आहे, पण जर तुम्ही त्याला आबा बापा म्हणण्याचं जर थांबवलं असेल तर देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही मुके झालेला आहात, बहिरे झालेला आहात. आणि म्हणून प्रियजनांनो, आज देवाचा सेवक, तुमचा बंधू, मी तुम्हाला देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन या वचनातून आज बोध करू इच्छितो की आजपासून पुन्हा ऐकवा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, जो तुमच्या ऐकण्यासाठी सिद्ध आहे, जो तुम्हाला देण्यासाठी तयार आहे, तो पुरवठा करणे इतका संपन्न आहे, तो सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुम्हाबरोबर आहे, जो तुम्हाला डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळतो, ज्याने तुम्हाला जगातून काढून वेगळं केलेलं आहे, आपल्या तळहाती त्याने सुरक्षित ठेवलेलं आहे. एक परमेश्वर हरवलेल्या मेंढरांना कल्पात आणावं, तसं माझ्या बहिणी भावानो तुम्हाला येशू ख्रिस्तानं आपल्या कल्पात आणलेलं आहे. तुम्ही त्याची वधू आहात, तो तुमचा वर आहे, तो तुमचा पिता आहे, आम्ही त्याची मुलं आहोत. आणि मग त्या पित्याची इच्छा आहे की येशू म्हणतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडलं जाईल. पुन्हा येशू ख्रिस्त त्या गोष्टीवर प्रेशर फोकस करून म्हणत आहे, जो मागतो त्याला मिळतं, जो शोधितो त्याला सापडतं, आणि जो ठोकत राहतो त्याच्यासाठी उघडलं जातं. आणि पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला संदर्भ देऊन सांगत आहे की आई वडिलांनो, मुलांनो, तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की आपल्या मुलाने भाकर मागितली तर धोंडा देईल, मासा मागितला तर साप देईल, अंड मागितलं तर विंचू देईल? असे आपण आहोत का? नाही. आपण कदाचित मनुष्य प्राणी, आई वडील म्हणून, बाळा आजचा दिवस संध्याकाळीपर्यंत तुला देतो, उद्या तर नक्की देईनच, जरा थांब, देतो. आपण नाही म्हणत नाही मुलांना. मग अभ्यासासाठी असणारी वह्या पुस्तकं असतील, त्याच्या खर्चाला लागणारे पैसे असतील, लागणारे त्याला कपडे लत्ता असतील, किंवा भूक लागलेले मला अन्न दे म्हणणारे लेकरं असतील. प्रियजनांनो, आपण कठोर नाहीये मुलांच्या बाबतीमध्ये. जरी परिस्थिती काही असू दे, कदाचित तुम्ही कर्जामध्ये असाल, कदाचित तुमच्या घरामध्ये थोडंच अन्नधान्य आहे, कदाचित तुमच्याकडे कमी पैसे आहेत, परंतु आपल्या मुलांना तुम्ही ते दाखवत नाहीये. आपली गरिबी, आपल्या समस्या त्या मुलांना तुम्ही म्हणता, बाळा देतो, थांब. आणि हे जे हृदय आहे, हे जे प्रेम आहे, ते आपल्या जन्म दिलेल्या मुलांसाठी असतं. म्हणून एक बाप आपल्या मुलाला सदैव देण्यासाठी तो तयार असतो. पुष्कळदा आपण म्हणतो बघा, बापाचं बनेल जर फाटलं असलं त्याला, तरी बाप मुलांना नवीन बनेल आणणार. बापाच्या जे पायतानं चप्पल बूट्स म्हणतो त्याला तो शिवून जरी अंगठा लावला किंवा आईनं लावलं, तर आपल्या लेकीला किंवा आपल्या मुलाला तो नवीन शूज शाळेसाठी किंवा त्याच्या कॉलेजसाठी ती देणारच. मुलगी मोठी झाली, आपली फाटकी साडी असली चालेल, पण तिला एक नवीन साडी देणार. मोठी मुलं झाले की आई वडिलांचे शर्ट बसू लागतात, आणि मग हळूच तो मुलगा त्या शर्टकडे जरी बघितला, तुला पाहिजे काय, हा घाल शर्ट, तुला ही साडी आवडली काय, घे तुला. म्हणताय का नाही तुम्ही वडील म्हणून, आई म्हणून म्हणता ना, आवडलं काय तुम्हाला, पाहिजे काय तुम्हाला? आपलं हे असंच असतं का? आपण हिरावून घेतो मुलीकडून साडी, माझ्या साडीला हात लावशील तर बघ, माझ्या सदऱ्याला हात लावशील तर बघ. एवढे कठोर आपण नाहीये.
नसावेच. कारण तुम्ही ज्या वेळेला मुलं होता तेव्हा तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला दिलं. प्राइज द लॉर्ड. पूर्वीचे लोक जो फेटा नेसायचे तर त्यावेळेला परिस्थिती अशी असायची, मी ऐकून आहे की आपल्या मुलांना त्या फेट्याचे सदरे त्यांनी शिवलेले आहेत. पूर्वीची परिस्थितीच्या मानानं आज आपल्याला पुष्कळ काय आहे, पुष्कळ आहे प्रियानो. पूर्वीच्या स्त्रियांनी आपल्या लुगड्याला, मराठी शब्द वापरतो, त्यांनी ठिगळ लावलेत, पण आपल्या मुलींना त्यांनी उघडं ठेवलं नाही. आज देवाचा सेवक मी तुम्हाला सांगत आहे, आई वडिलांनो आपल्या मुलांना देण्यासाठी कधीच कमी पडू नका. मुलगा असो की मुलगी असो, दोघं समान आहेत. मोठा असो की छोटा असो. बरेचदा घरामध्ये भेदभाव केला जातो. हे माझं लाडाचं आणि हे कसलं. तसं नाही प्रियानो. मग तीच मुलं तुमच्या या भेदभावामुळं ती मोठी होऊन तसंच वागू लागतात आणि मग तुम्हाला आरोप करतात, आमच्या आईनं ना ह्याचा लाड केला बरं का, म्हणून हे आता असं वागतोय. शेवटी मीच सांभाळतोय आई वडिलांना. असं मी नव्हे, म्हणजे आपण ती पोरं नंतर म्हणतात. लक्षात ठेवतात. ठेवू नका तसं काही लक्षात. प्रेज द लॉर्ड. एकाच गर्भाशयातून आपण आलेलो आहोत. आणि जो कोणी घरात असं म्हणत असेल ना त्याला सांगा, तू आणि मी एकाच आई वडिलांची मुलं आहे. बहिणी बहिणीमध्ये, भावाभावामध्ये, भाऊ आणि बहिणीमध्ये कधीच मतभेद आई वडिलांना सांभाळताना किंवा त्यांना देताना करू नका. नाहीतर मी सांभाळले, आता तू बघ 6 महिने, तू बघ 1 वर्षभर. नका प्रियानो. सांभाळणारा तो आहे. प्रेज द लॉर्ड. देणारा पण तो आहे. आणि जे आई वडील मुलांना देतात त्यांना परमेश्वर देतो. जी मुलं आई वडिलांना सांभाळतात त्यांना परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. पैसा सर्वस्व नाही. आणि जर वर्षभर मरेपर्यंत आई वडिलांना लेमनची गोळी पण तोंडात नाही आणि ती पार्ले बिस्किटवरली तो पार्ले पण दिला नाही, जेवला का, खाल्लं का, आणि मग सरते शेवटी या जगाची रीत कशी आहे माहित आहे का, नेतात तिरडीवरून, मग ते जाळलं जातं, पुरलं जातं, काय काय केलं जातं. आणि मग काही लोक नंतर तिकडून घरापासून ते लोळत बिळत येतात, ते काय घेऊन आणि ते ठेवतात. आणि मग बरेचदा कावळा पण गंमत करतो. प्रेज द लॉर्ड. कावळा पण गंमत करतो. नेमकं त्याच वेळेला काव काव करणारा तिथं येत नाही. प्रेज द लॉर्ड. सगळे लोक बावरतात. काय झालं. मग तिथं खरं जजमेंट सुरू झालेलं असतंय. तिथं वडीलधारे म्हाता कोतारे असतात, पोरं असतात, हेम असतात. बघितलं का? बघितलं नाही म्हणून शिवना म्हणे तिला. आणि मग पर्याय काय त्याच्यावरती? पर्याय काढून ठेवलेला आहे. काय करायचं? त्याला घ्या, तिला घ्या, क्षमा मागा म्हणे तिथं जाऊन, त्या राखेजवळ, त्या मातीजवळ. राख तुझ्याशी बोलेल काय, माती तुझी स्तुती बोलेल काय. म्हणून हे जिवंत आहे ना तोपर्यंत क्षमा मागा. प्रेज द लॉर्ड. कधी तर आईच्या गळ्यात पडून क्षमा मागा, बाबाच्या गळ्यात पडून क्षमा मागा. हे लोक मातीत राखेत जाण्या अगोदर मी देवाशिवाय सांगत आहे, नंतर त्याच्यावर कावळा शिवावा म्हणून तुम्ही येऊन जर क्षमा मागत असाल तर येणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि जरी कावळ्यानं खाल्लं तर काही उपयोग नाही. प्रेज द लॉर्ड. तो जिवंत असताना खाल्ला का हे फार महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये तसं काही केलं जात नाही. चांगलं पेटीमध्ये पॅक केलं जातं मोळ मारून, असं त्याला गाडलं जातं की ते भूत होऊन पण लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्यानं काय केलेलं असतं? सहन केलेलं असतं बिचाऱ्यानं. विश्वासणारी लोक वृद्ध सहन करतात आणि जाताना म्हणतात, असू दे देवा, त्यांना क्षमा कर, माझ्या मुलीला क्षमा कर, माझ्या सुनेला क्षमा कर, माझ्या मुलाला क्षमा कर. विश्वासणारे ख्रिस्ती लोक क्षमा करून प्रभूकडे जातात. सगळं इथं सोडून क्षमा करून
प्रभूकडे गेल्यानंतरच देवाचं दार उघडलं जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आई वडील वृद्धापकाळामध्ये प्रियानो क्षमा त्यांना करा, क्षमा त्यांनी करावी असं त्यांच्याशी वर्तन करा. आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे की प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावानो, जर आम्ही आई वडील वाईट असताना प्रभू येशू म्हणतो तुम्ही आपल्या मुलांना, तुम्ही आपल्या मुलींना चांगलं देता, तर जे स्वर्गीय पित्याजवळ मागतात त्यांना तो विशेष करून उत्तम ते दिल्या वाचून राहणार का? नाही. आणि म्हणून प्रियजनांनो, हा संदेश ऐकत असताना आज ज्यांनी प्रार्थना बंद केलेल्या आहेत त्यांना मी आनंदाची गोष्ट सांगतो की आजपासून प्रार्थना वाढवा. तुमच्या गरजा काय आहेत, तुमच्या योजना काय आहेत, तुम्ही कोणत्या गोष्टी करू इच्छिता, वैयक्तिकरित्या, कौटुंबिकरित्या, मुलांसाठी किंवा उद्योग, नोकऱ्या, तुमच्या प्रार्थनेची एक लिस्ट बनवा. मंडळीसाठी, सेवकाईसाठी, देशासाठी, गरिबांसाठी, अनाथ पोरक्या, विधवांसाठी प्रार्थना ही सगळ्यांसाठी केलं पाहिजे. पावलाचं तिमोथेला पहिलं पत्र, पावलाचं तिमोथेला पहिलं पत्र 2 अध्याय 1 वचन. तर सर्वात प्रथम हा बोध मी करीतो की, पावलाचे तिमोथेला पहिले पत्र 2 अध्याय. पाऊल तिमोथेला लिहिताना तो त्या तरुण तिमोथेला एक बोध करत आहे. काय म्हणतो? तर सर्वात प्रथम हा बोध मी करीतो की सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व ईशोपकार स्मरण करावे, राजाकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावे, यासाठी की आपण सर्व सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारायास योग्य आहे. त्याची इच्छा आहे की सर्व मनुष्यांचं तारण व्हावं व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोचावे. कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यामधील ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचं मोल म्हणून स्वतःला दिले याची साक्ष यथाकाळी देणे आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, पावलाचं तिमोथेला पहिलं पत्र, पावलानं तिमोथेला 2 पत्र लिहिलीत. काळजी बरं काही का, पहिल्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 2 अध्यायामध्ये तो काय म्हणतो? सर्वात प्रथम मी हा बोध करीतो की सर्व मनुष्यांसाठी प्रार्थना, विनंत्या आणि रदबदल्या करा, राजाकरता करा, वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करा. कशासाठी प्रार्थना करा, कशासाठी विनंत्या करा, कशासाठी मध्यस्थीची रदबदली करा? कारण प्रियजनांनो, या जगाला शांतीची गरज आहे, आपल्या देशाला शांतीची गरज आहे. आज आपण वातावरण बघत आहे माझ्या प्रियानो, बायबल सांगतं अधिकारी हा देवापासून आहे. अधिकारी कुणापासून आहे? देवापासून आहे. आणि आम्ही अधिकाऱ्याच्या अधीन असावं ही देवाची इच्छा आहे. आणि देवानं अधिकार दिल्याशिवाय अधिकार कुणाला मिळत नाही, हे पवित्र शास्त्र शिकवतं. आणि म्हणून आम्ही ज्या देवानं अधिकारी आपल्या देशासाठी, राज्यासाठी नेमलेले आहेत, मग ते पंतप्रधान असतील, राष्ट्रपती, राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, आमदार, खासदार, प्रशासकीय अधिकारी, हॅलो काळजीपूर्वक काही का, शासकीय प्रशासकीय सेवेतील प्रत्येकासाठी, प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांसाठी बायबल देवाचं वचन सांगतं तुम्ही काय करा? प्रार्थना करा. पवित्र शास्त्रामध्ये एका जातीसाठी, धर्मासाठी प्रार्थना करायला सांगितले नाही किंवा एका देशासाठी नाही. पवित्र शास्त्र, बायबल देवाचं वचन सांगतो राजाकरता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता प्रार्थना, विनंती आणि रदबदल्या करा. मंडळी हो, आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही प्रार्थना स्वतःसाठी करता, चांगली गोष्ट आहे. कुटुंबासाठी करता, चांगली गोष्ट आहे. आपल्या मुलाबाळांसाठी देवाचं दार ठोकावता, चांगली गोष्ट आहे. पण आज देवाचा एक संदेश तुम्हाकडे येत आहे. तुम्ही आणि मी या देशामध्ये आहोत, आपल्या देशासाठी प्रार्थना करा की परमेश्वरा आमच्या भारत देशाला तुझी शांती दे.
परमेश्वर या भारत देशाचे जे राजकीय लोक आहेत त्यांना सुज्ञता शहाणपण दे, जे प्रशासकीय आहेत त्यांचं परमेश्वर ज्ञान सुज्ञान वाढू दे. हॅलो प्रियजनांनो, ही व्यापक प्रार्थना आमची झाली पाहिजे. कारण बायबल सांगतं विश्वासणाऱ्याची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. प्रार्थनेला एवढं महत्व आहे प्रियानो. जुन्या करारामध्ये सगळेच प्रार्थना करणारे लोक होते, बरोबर आहे की नाही? आदाम हव्वापासून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पहिली पुत्र त्यांचा किंवा 2 पुत्रांमध्ये जी काही कायनानं हाबेलाचा खून केला, परंतु बायबलमध्ये लिहिलेलं आहे की प्रियजनांनो, आदाम आणि हवेला कायनाच्या ठिकाणी हाबेलाच्या ठिकाणी तिसरा पुत्र लाभला. त्याचं नाव काय? शेत. आणि शेताला पुत्र झाला त्याचं नाव अनोश, बरोबर आहे ना? आणि तिथाचा उल्लेख आलेला आहे. मग हे हवेच्या लक्षात आलं आणि ती म्हणते जरी कायनानं हाबेलाचा खून केला, तिला त्या रागाची, त्या खुनाची आणि सैतानाची जी तीव्रता आहे, तिचा मुलाचं रक्त जेव्हा पडलं तेव्हा तिच्या लक्षात आलं. बरेचदा प्रियजनांनो, सैतानाची तीव्रता, आजाराची तीव्रता, समाजातील तीव्रता आमच्या लक्षात येत नाही ना, तोपर्यंत आम्ही देवाकडे वळत नाही, देवाचा धावा करत नाही. आज जे शांत झालेले आहेत, ज्यांनी मुख बंद केलेले आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो, आजार किती मोठा आहे यापेक्षा आजारातून मुक्त करणारा येशू मोठा आहे, हे विसरू नकोस. आजार आल्यानंतर येशूचा दावा करण्यापेक्षा प्रभू येशू मला रोज सुस्थितीने आरोग्यात ठेव प्रभू, अशी प्रार्थना करा. गरिबी, कर्ज वाढल्यानंतर प्रभू या कर्जातून, गरिबीतून मला सोडव म्हणण्यापेक्षा प्रभू येशू तू पुरवठा करणारा देव आहेस, तू मला रोज पुरवठा कर. अन्न धान्य, वस्तू, कपडे लत्ता, माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टी तू पुरवठा कर. मला कुणाकडे हात पसरू देऊ नको. आणि जर असं तुम्ही करत असाल तर तुम्हाला कर्ज काढायची गरजच येणार नाही. प्राइज द लॉर्ड. आणि जरी कर्ज काढून तुम्ही प्रार्थना केला तरी परमेश्वर त्या कर्जातून मुक्त करेल. प्राइज द लॉर्ड. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, 4 अध्याय 26 वचन, उत्पत्ती 4:26. शेत याला पुत्र झाला, त्याचे नाव त्याने अनोश ठेवले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नामाने प्रार्थना करू लागले. प्रार्थना ही कधी सुरुवात या जगात झाली बघा, जेव्हा पहिल्या कुटुंबाला समजलं की सैतान हिरावून घेतो. माझा पुत्र हबेल या सैतानानं हिरावून घेतला. हबेल, कायनानं त्याचा घात केला. आणि मग त्यानंतर परमेश्वरानं पुन्हा हबेलाच्या ठाई आदाम आणि हवेला शेत हा पुत्र दिला. आणि मग बायबल काय सांगतं? बायबल सांगतं त्यांनी त्याचे नाव, शेत याला पुत्र झाले त्याचे नाव अनोश ठेवले. त्या काळापासून, काळ सांगितलेला आहे. आज तुमच्याही जीवनामध्ये देखील काही दिवसापूर्वी आम्हाला देव ठाऊक नव्हता. प्रार्थना हे एक माध्यम आहे किंवा मार्ग योग्य आहे हे आम्हाला ठाऊक नव्हतं. तेव्हा आम्ही काय करत होतो? देवाला काहीतरी द्यायचं आणि रिकाम व्हायचं, काहीतरी बोलायचं, रिकाम व्हायचं. अशानं देव नाही पावत. प्रियजनांनो, आदाम आणि हवेच्या हे लक्षात आलेलं आहे की जरी हवेल याला मी गमावून बसले, परंतु परमेश्वरानं त्याच्या ठाई मला शेत हा पुत्र दिलेला आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की परमेश्वर आम्हाला पुन्हा देणारा देव आहे. प्राइज द लॉर्ड. आमची गरज ओळखून देणारा देव आहे. आणि म्हणून त्या वेळेपासून बायबल सांगतं लोक प्रार्थना करू लागले. प्राइज द लॉर्ड.
आज तुम्हाला देखील तुम्ही काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी काही गोष्टी हरवल्या होता. आजारपणामुळे शारीरिक तंदुरुस्ती नव्हती आणि मग तुम्हाला कोणी जर सांगित, तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि तुम्हाला आरोग्य मिळालं आणि मग तुम्हाला लक्षात आलं की देव आरोग्य देतो आणि मग तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रार्थना करू लागलेला आहात. प्राइज द लॉर्ड. पण बरेचदा काय होतं, आता आरोग्य मिळालं ना बस, आणि मग आमचं तोंड बंद होतं. कदाचित तुम्ही भाड्याच्या घरात राहत होता आणि मग प्रार्थना करत होता की परमेश्वरा मला एक स्वतःचं घर दे, आणि देवाने प्रार्थना ऐकली आणि चांगली जमीन आणि चांगलं घर दिलं आणि तुम्हाला समजलं की हे घर परमेश्वराने दिलं. नंतर तुमचं तोंड बंद झालं, दार पण बंद झालं. की जे घर दिलं त्या घरामध्ये प्रार्थना आणि भक्ती होणं गरजेचे आहे. प्राइज द लॉर्ड. विवाह होत नाही, बरेचदा लोक प्रार्थना करतात की परमेश्वरा मला उत्तम जोडीदार दे, परमेश्वरा माझा विवाह होऊ दे. आणि आपण काय करतो, प्रार्थना करतो आणि परमेश्वर उत्तम अशी पत्नी किंवा पती जोडीदार मिळतो आणि मग आम्ही संसाराला लागतो. मग इकडे फिरायला जा, तिकडे फिरायला जा, इकडे फिरायला जा, आणि नेमका मी रविवारीच फिरायला जातो. गुडघे टेकून त्या ठिकाणी शपथ घेतलेली असते की परमेश्वराच्या मंदिरी येईन, देवाला धरून राहीन, ह्याहून करीन त्याहून करीन. आणि मग नंतर एकदा लगीन झालं की देवाच्या हातातला हात निघतो बायकोचा आणि नवऱ्याच्या हातात, नवऱ्याचा बायकोचा हातात, आणि दोघं एकमेकाचा हात घट्ट धरतात. चांगली गोष्ट आहे, देवालाही आनंद आहे, मलाही आनंद आहे. हात सोडू नका एकमेकाचा आणि साथ पण सोडू नका. प्राइज द लॉर्ड. पण ते दोन्ही हात इथं आले पाहिजेत. प्राइज द लॉर्ड. बोला, टाळ्या वाजवा. प्रियजनांनो, प्रार्थना ही एक सुरुवात आहे, त्याचा शेवट कधीच होत नाही. प्राइज द लॉर्ड. शेवट तो श्वास जेव्हा थांबतो तेव्हा प्रार्थना थांबली पाहिजे. प्राइज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. म्हणून नारायण वामन टिळक, ब्राह्मण मनुष्य म्हणतात देवाचे सेवक, करा प्रार्थना अखंड, करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. प्रार्थनेचे बळ, प्रार्थनेचे बळ करीते संकटाचा नाश समूळ. प्राइज द लॉर्ड. प्रार्थनेत असं बळ आहे की ते संकटाचा नाश समूळ, मुळासकट ते पाप, मुळासकट तो व्याधी, मुळासकट ते दारिद्र्य, मुळासकट ते चुकीचे विचार तुमच्या जीवनातून काढून टाकल्याशिवाय राहत नाही. प्राइज द लॉर्ड. म्हणून नारायण वामन टिळक म्हणतात, करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड, प्रार्थनेचे बळ करीते संकटाचा नाश समूळ. आज विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, तुमचं तोंड, तुमचं मुख, तुम्हाला परमेश्वर दिलेल्या आरोग्याबद्दल धन्यवाद देत आहात काय? परमेश्वरने पुन्हा तो व्याधी तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या घरामध्ये आणू नये म्हणून परमेश्वरला रोज सहाय्य मागत आहात काय? की प्रभू येशू, मला, माझ्या पत्नीला, माझ्या लेकरांना, माझ्या आई वडिलांना सुस्थिती ठेव, कोणताही व्याधी माझ्या तंबूजवळ येऊ देऊ नको. रोज प्रार्थनेचं कवच मागा. प्रभू येशू, मला गरिबीतून, कर्जातून सोडवलेला आहेस, पुष्कळ आता घरामध्ये अन्नधान्याची रेलचेल आहे, कपडा लत्ता पुष्कळ आहे, घरात माझ्या शांती आहे. प्रभू, मला चांगली पत्नी लाभली, पती लाभला, लेकर लाभली. प्रभू येशू, माझ्या पारिवारिक जीवनामध्ये आम्ही प्रीतीनं राहावं, आम्ही एकमेकाला क्षमा करावी, आम्ही समजून घ्यावं. म्हणून येशू, आमचं वैवाहिक जीवन तुटू देऊ नको. प्रार्थना करत आहात काय? एका हातानं टाळी वाजत नाही. नवरा प्रार्थना करतो तर बायकोनं पण प्रार्थना केली पाहिजे. बाप प्रार्थना करतो, आईनं पण प्रार्थना केली पाहिजे. आई वडील प्रार्थना करतात, मुलांनी पण प्रार्थना केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मदर टेरेसा म्हणतात, फॅमिली प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. जे कुटुंब प्रार्थना एकत्र करतं ते कुटुंब एकत्र आयुष्यभर राहतं. प्रेज द लॉर्ड. काही कुटुंबामध्ये शास्त्र वाचन नाही, प्रार्थना नाही, भक्ती नाहीये, आणि म्हणून तिथं सैतानानं गोंधळ माजवलेला आहे. पाऊल करितकराच्या मंडळीला, नवरा बायकोच्या नात्याला देखील सांगताना तो म्हणतो, तो काही वेळ एकमेकाच्या संमतीने करा. तो म्हणजे पती पत्नी शरीराने देवाला एकत्र येतात, चांगली गोष्ट आहे. एकमेकाचा आम्ही काय करतो, गरज पूर्ण करतो, काळजीपूर्वक ऐका.
परंतु पुढे म्हणलेलं आहे, मात्र त्यानंतर विभक्त होऊन प्रार्थनेमध्ये या. प्रेज द लॉर्ड. आम्हाला प्रत्येक गोष्टीची वेळ समजलेली आहे. खाण्याची वेळेला आपण म्हणतो भूक लागलेली आहे. टीव्ही बघायच्या वेळेला म्हणतो मला टीव्ही बघायचा आहे, बातम्या बघायच्या आहेत. झोपायच्या वेळेला म्हणतो मला झोप पाहिजे, फॅन पाहिजे. पती पत्नी एकत्र येऊ इच्छितात, आम्हाला ती वेळ समजते. प्रत्येक गोष्टीची वेळ आम्हाला समजते, पण प्रार्थनेची वेळ समजत नाही. ही दुःखद आणि खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून सैतानानं आमचे आशीर्वाद तटवलेले आहेत. परंतु आज तुमच्यासाठी परमेश्वर तुम्हाला सुज्ञान देत आहे. म्हणून येशू म्हणतो, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. जो मागतो त्याला मिळते, जो शोधितो त्याला सापडते, जो ठोकितो त्याच्यासाठी उघडलं जातं. आता प्रश्न हा आहे की देवाजवळ काय मागायचं. याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय, काय मागायचं देवाकडं. आज आपण 3 गोष्टी पाहणार आहोत. देवाकडं काय मागायचं. याकोबाचं पत्र पहिला अध्याय 5वं वचन. पहिली गोष्ट देवाजवळ काय मागायचं बघा. तुम्हापैकी जो कोणी ज्ञानाने उणा असेल त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस दातृत्वाने देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा मनुष्य 2 मनाचा असून आपल्या सर्व मार्गात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. प्रेज द लॉर्ड. याकोबाच्या पत्रामध्ये याकोबानं आपल्याला क्लिअर कट पहिली गोष्ट आत्म्याच्या द्वारे सांगितलेली आहे. विश्वासार्ह बहीण भावांनो, आज तुम्ही म्हणत असाल, होय पास्टर आम्ही आजपासून प्रार्थना करू, पण आमच्या प्रार्थनेमध्ये काय आपण मागू. आरोग्य, शांती, धन, घरात समाधान, सगळ्या गोष्टींचा पुरवठा, पैसे, गाड्या, हे सगळं चैनी करताय. हॅलो. पण आज आपण या संदेशातून एक गोष्ट पहिली काय शिकायची आहे की प्रियजनानो, प्रत्येक व्यक्तीनं पहिल्यांदा परमेश्वराजवळ ज्ञान मागितलं पाहिजे. हॅलो. तुम्ही म्हणाल, पास्टर माझं शिक्षण चांगलं झालंय, मी ग्रॅज्युएट आहे, मी डॉक्टर आहे, मी नर्स आहे, मी इंजिनियर आहे, मी MA झाले, BA झाले, फर्स्ट, सगळं ठीक आहे बाबा. मला स्वयंपाकाचं ज्ञान आहे, मला भांडायला चांगलं ज्ञान आहे, सगळं माझ्या शिव्या पाठ आहेत. ह्या गोष्टी कामी येणार नाहीये. हॅलो. देवाचं वचन काय सांगतं. जो कोणी ज्ञानाने उणा असेल त्याने देवाजवळ ज्ञान मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. प्रियजनांनो, विश्वासार्ह बहीण भावांनो, आजपासून तुम्हाला प्रार्थनेला सुरुवात करायची आहे. तुमचं मुख उघडून प्रभू येशू म्हणतो, तुम्ही माझ्या नावात प्रार्थना करा. काय मागायचं प्रार्थनेमध्ये. ज्ञान मागा. ज्ञान. तुम्हाला माहित आहे, दाविदाचा पुत्र शलमोन एक तरुण बाळक होता, पण त्याने आपल्या बापाला अनुभवलेलं होतं. बाप मेंढर पण चारतो, बाप भावांची काळजी घेतो, सगळ्या गोष्टी. हॅलो. काळजी बरं काही का. परंतु त्यानं हे ओळखलं होतं, त्याला ठाऊक होतं की परमेश्वराची तो भक्ती करतो, परमेश्वराचं भय धरतो. बरोबर आहे ना. आणि म्हणून त्या मुलानं हे अनुभवलं होतं की माझ्या बाबाला, दावीद राजाला परमेश्वरानं मेंढपाळाचा राजा केलं. काय केलं. मेंढपाळाचा राजा केलं. कशामुळं. माझ्या प्रियानो, दावीद देवाच्या सानिध्यात राहणारा, देवाचं भय बाळगणारा, देवाच्या आज्ञा पाळणारा, देवाची भक्ती करणारा, मेंढरांची काळजी घेणारा, भावांची काळजी घेणारा असा दावीद होता. हॅलो. काळजीपूर्वक काय का. शूर होता, तो घाबरत नव्हता. माझ्या प्रियानो, आणि म्हणून परमेश्वरानं काय केलं, दाविदाला राजा केलं. मात्र दाविदाच्या हातून एक चूक झाली, अपराध घडला, व्यभिचार झाला. त्यामुळे परमेश्वरानं त्याच्याकडून मंदिर बांधून घेतलं नाही. परंतु परमेश्वरानं त्याचा पुत्र जो शलमोन आहे त्याच्याकडून देवानं काय केलं, मंदिर बांधून घेतलं. शलमोनानं देवाचं मंदिर बांधायला किती वर्ष लागलीत.
हा 46 7 वर्ष लागलेत. जुन्या करारात मी आहोत. हेच ज्ञान कमी आहे म्हणून अजून ऐका. शलमोनानं देवाचं मंदिर बांधायला 7 वर्ष लागलीत, पण स्वतःचा राजवाडा बांधायला त्याला किती वेळ लागला? लक्षात ठेवा. देवाचं मंदिर त्यानं 7 वर्षात बांधलं आणि राजवाडा बांधायला 13 वर्ष लागलं. आपण काय म्हणू? आपण दोन्ही बाजूने विचार करू शकतो. काय 7 वर्षात देवाचं मंदिर बांधलं आणि आपला राजवाडा 13 वर्षात बांधला, आहे की नाही? असा माणूस म्हणू शकतो. मी पण तसाच कधी विचार करत होतो, परंतु आम्ही सकारात्मक विचार केला पाहिजे. हॅलो, शलमोनानं परमेश्वराचं मंदिर 7 वर्षात बांधलं. हे जर सकारात्मक विचार केला तर त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वराचं मंदिर बांधायला त्यानं वेळ घेतला नाही, पटापट कामं केली. प्राइज द लॉर्ड. अहो, टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. आपला राजवाडा नंतर बघू म्हटले, टप्प्याटप्प्यानं. 13 वर्ष लागली त्याला. होय, तोही चांगला बांधला त्यानं. आम्हाला प्रार्थना म्हटली ना, 7 मिनिटात प्रार्थना आटपली. पण टीव्ही बघायला 3 तास पुरं होत नाहीत. आम्हाला गप्पा मारायला भरपूर वेळ, पण पास्टरचा संदेश ऐकायला कमी. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. आम्ही देवाला जेवढा जास्त वेळ देतो तेव्हा देव आमचं जास्त ऐकतो. 7 वर्षामध्ये शलमोनानं देवाचं मंदिर बांधलं. 13 वर्ष त्यानं आपला राजवाडा बांधला. सगळं परमेश्वराच्या हाती त्यानं समर्पित केलं. काय झालं? काय झालं? जुन्या करारामध्ये आपण पहिले राजे पवित्र शास्त्रातून जुना करार, पहिले राजे. पवित्र शास्त्र उघडायला पण जरा फास्ट शिका बरं का. घरी गेला हो, प्रार्थना करा, पवित्र शास्त्र कसं उघडायचं, अनुक्रमणे का बघत चला, आणि मग शिका. पहिले राजे 3रा अध्याय आणि 5वं वचन. 4थ्या वचनापासून. पहिले राजे 3रा अध्याय 4थं वचन. राजा गिबोन येथे यज्ञ करावास गेला. ते सर्वात मोठे उच्च स्थान होते. तिथल्या वेदीवर शलमोनाने 1,000 होम बली अर्पिले. काळजीपूर्वक ऐका. गिबोन येथे परमेश्वरने रात्री स्वप्नात शलमोनास दर्शन दिले. देवाने त्यास म्हटले, देवाने शलमोनला काय म्हटलं बघा? तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. शलमोन म्हणाला, तुझा सेवक माझा बाप दावीद याचवर तुझी मोठी दया असे. तो तुझ्यासमोर तुझी सत्याने, धर्माने व सरळ चित्ताने वागला. तू जवळ त्याच्या प्रित्यर्थ दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसावयास त्याला तू पुत्र दिलास. वस्तुस्थिती अशीच आहे. आता हे माझ्या देवा, काय मागत आहे शलमोन बघा. तो म्हणतो, आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकास माझा बाप दावीद याच्या जागी राजा केली आहे. पण मी तर केवळ एक लहान मुलं आहे. चाल चलवणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत असे. त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत. यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? पहा, शलमोन काय म्हणत आहे? आपल्या बापाचा संदर्भ देत आहे की परमेश्वरा, तुझ्याजवळ दयेचा संग्रह आहे. माझ्या बापावर तू दया केलेला परमेश्वर आहे. माझ्या बापाला तू सिंहासन दिलेला देव आहेस. आणि मी तर अजून एक लहान मुलं आहे. तू मला राजा बनवलंस, पण एवढी मोठी प्रजा कशी सांभाळायची मला समजत नाही. मी कसं या प्रजेचा न्याय करू मला समजत नाही. म्हणून तो काय म्हणतो की मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल असे सावधान चित्त दे. शलमोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. देव त्यास काय म्हणाला? तू असला वर मागितला, दीर्घायुष्य, धन आणि आपल्या शत्रूंचा नाश यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. मी तुला बुद्धिमान व विवेक चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही. प्राइज द लॉर्ड.
आज प्रश्न प्रॉब्लेम कुठे आहेत? आम्ही लग्न करून घ्यायला उतावळे आहोत, पण संसार कसा करायचा याचं ज्ञान नाही. प्राइज द लॉर्ड. हे प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून लग्न होण्याअगोदर परमेश्वरा पत्नीशी कसं वागायचं, प्रेमानं का क्रूरतेनं, याचं ज्ञान दे. परमेश्वर लग्न मी करणार आहे त्याच्या अगोदर माझ्या पतीशी मी कसं वागायला पाहिजे, प्रीतीनं, आज्ञतेनं, अधीनतेनं, याचं ज्ञान दे. तरुण तरुणीनो, आज मी देवाचा सेवक सांगत आहे, कोणतीही गोष्ट असू दे, विवाह असू दे, परमेश्वराजवळ ज्ञान मागा की परमेश्वरा विवाह झाल्यानंतर आम्ही एकमेकाच्या प्रीतीत, एकमेकाच्या अधीनतेत आणि सांसारिक दृष्ट्या पारिवारिक जीवन कसं जगावं याचं ज्ञान दे, तर तुमचा संसार टिकून राहील. तुम्हाला प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे ना, ती तुमची अक्कल आहे. अक्कल, ती अक्कल काहीच उपयोगाची नाही. आम्हाला अक्कल देवाकडून घ्यायची आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून शलोमोन राजा नीतिसूत्राच्या पुस्तकात म्हणतो, तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. चार भाकऱ्या थापटायची आलं म्हणजे झालं, आता हिचं लगीन करा. आई वडील म्हणतात तिला भाकरी थापटायला, तिला शेणी पण थापटायला पाठवा. प्राइज द लॉर्ड. ट्रेनिंग पाहिजे सगळंच. मी म्हणत नाही शेण्या थापटायचं काम द्या, पण चढ उतार माणसाच्या जीवनामध्ये आपल्या मुलींनी, आई वडिलांनी शिकवलं पाहिजे मुलींना. हे बघ, जे काही तुझ्या घरात तुला दिल्यानंतर प्रसंग येतील, तिथं रेशनचा तांदूळ असू दे नाहीतर इंद्रायणी असू दे, तुला ते खावंच लागेल. नाही जाताना, होय हे बघा जावई बापू, माझ्या पोरगीला लय लाडानं हो मी वाढवलंय, इंद्रायणी शिवाय घातलं नाही. तुला इंद्राकडेच पाठवतो. तुझ्या घरात इंद्रायणी होता, इथं रेशनचा खातोय आम्ही आणि रेशनचाच पसतो. प्राइज द लॉर्ड. बघा कधीतरी इडली करून रेशनच्या तांदळाची इडली लय भारी होते. प्राइज द लॉर्ड. आंबोळी काय असू दे ते, रेशनच्या तांदळाला नावं ठेवायची नाहीत. डिलिव्हरीला सरकारी हॉस्पिटल नको, सरकारी दारू पेल्याला जावयानं चालते. प्राइज द लॉर्ड. सरकारी दुकानात जातात पण सरकारी दवाखान्यात नको डिलिव्हरी जायला. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटल किती छान स्वच्छ आणि सुंदर आहे, जाऊन एकदा बघा. प्राइज द लॉर्ड. टाळ्या वाजायला देवाला धन्यवाद. अपमान होतो, अपमान. माझ्या लेकीची डिलिव्हरी सरकारी हॉस्पिटलमध्ये का? तुझ्या सुनाची कुठे केलीस बाई? सुनाची करायची सरकारी मध्ये आणि हिच्या लेकीची करायची खाजगी प्रायव्हेट. गोंधळ आहे हो. लेकीला द्यायचं पदरा आडानं आणि सुनेला वेगळंच. नका हे करू, तो पाहतोय. म्हणून तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. जसं लेकीवर तसं सुनेवर प्रीती करा. माझ्या प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावानो, शलोमोनानं आपल्या बापाचा संदर्भ दिला. माझ्या बापावर, परमेश्वर तू दया केलीस, तू दयेचा देव आहे, ज्ञानाचा देव आहे, तुझ्या जो उत्तम भांडार आहे. परमेश्वरा मला एवढ्या लहान वयात तू राजा केलंस, कसा प्रजेचा न्याय करू? लग्न झाल्यानंतर मी म्हणतो फिरायला जाणे अगोदर पास्टरांकडे या, पास्टर कसा संसार करू, ज्ञान द्या. प्रेज द लॉर्ड. भेटत नाहीत, लगीन झालेलं पण सांगत नाहीत. प्रेज द लॉर्ड. रविवारच धबधब्याला जायचं, तिकडं हनीमून, तिकडं हनीमून. करा रे बाबानो, पण अनुभवी पालक आहे जरा, अजून टिकून आहे संसारात. प्रेज द लॉर्ड. बायको कधी भांडून माहेरी गेलेली नाही, म्हणजे टिकून अनुभव आहे ना. मी सांभाळले तिनं मला आणि मी तिला. आमचे अनुभव तुमच्या उपयोगी पडतील. प्रेज द लॉर्ड. कधी आले भंडारे मावशी माझं भांडण तुमच्याकडं? येता येता बायको कधी आली तुम्हाला सांगा? नाही येणार. कारण तुम्हीच तिथं मध्ये आहे ना. तुमचा खरडा ताक सगळं तुम्हीच तिला आवडतं. गेली असते ना तिथं सांगायला. बहिणी कुणाकडं कटकम सिस्टर ठराविक आहेत प्रमिलाचे गुज, म्हणजे तिला आवडते त्यांच्याशी. कधी आली का माझी बायको तुमच्याकडे तक्रार घेऊन? नाही. हॅलो, मग आम्ही एक मॉडेल आहे, अनेक कुटुंब आमच्याकडे मॉडेल आहेत. त्यांच्याशी कधीतरी हितगुज करा, कसा संसार करायचा असतो. प्रेज द लॉर्ड. फक्त मीच सांगत नाही, आपल्या मंडळीत काही पती पत्नी खूप चांगले आहेत, त्यांच्याकडे जा, वेळ घालवा. तक्रारी झाल्यानंतर जाऊ नका. प्रेज द लॉर्ड.
आणि मग आपण म्हणतो ही अशी आहे ती, कशाला त्या बायकोचं रे गावावर काढायचं, कशाला त्या नवऱ्याचं. लग्न झाल्यानंतर ताजं आहे ना तोपर्यंत मार्गदर्शन घ्यायला जा. प्राइज द लॉर्ड. खोयाच्या डॉक्टरकडे भांडणं झाल्यानंतर जाणे अगोदर प्राइज द लॉर्ड. रवी गुड मॉर्निंग, हालेलुया. समजलं का? समजतंय का? काय एंटरटेनमेंट व्हायला लागले. आणि सगळ्यात मार्गदर्शन करणारा पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त तुम्हाबरोबर आहे. तो तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करेल, तो तुम्हाला फलद्रूप करेल, तो तुम्हाला बहुगुणित करेल. मुलांची मनोदृष्टीस पडतील. नम्रपणे हात जोडून सांगतो, वैवाहिक जीवनामध्ये एकमेकाला समजून घ्या. कौटुंबिक जीवनामध्ये स्थिर राहा, प्रार्थनेमध्ये भक्तीमध्ये राहा. शल्मोनानं परमेश्वराला प्रार्थना केली की देवा एवढ्या प्रजेचा न्याय कसा करू. तुम्ही देखील परमेश्वर म्हणा, परमेश्वरा माझ्या कुटुंबाला मी कसं चालवू, माझ्या आई वडिलांची कशी देखभाल करू, माझ्या पत्नीबरोबर कसा व्यवहार करू, माझ्या पतीशी कसं राहू, माझ्या मुलांना कसं सांभाळू. परमेश्वराजवळ शरणी आणि मागा, ज्ञान मागा. तुमची आणि माझी अक्कल काही कामाची नाही. मी पण खूप हुशार होतो, क्वालिफाईड माणूस आहे, सगळं ज्ञान मला आहे. पण ज्यावेळेला मी प्रभू येशूला शरण गेलो, त्याचं शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, प्रभूला म्हणतो येशू मला ज्ञान दे, पत्नीवर वागायला, कुटुंबावर वागायला, मला हे बांधायचंय, मला हे करायचंय, ते परमेश्वर मला ज्ञान देतो. बायबल सांगतं ज्ञानाच्या योगे घर बांधता येतं आणि समंजसपणानं ते टिकून राहतं. छोट्या मोठ्या गोष्टी होतात, पती पत्नी होणार का नाही, मुलांच्यात आई वडील होतात, भावाभावात बहिणी बहिणीत, त्याच दिवशी सूर्य मावळायच्या आधी विसरून जा. क्षमा करा एकमेकाला, प्रीतीनं राहा. आयुष्य एकदाच आहे हो. आणि म्हणून शलोमोन देवाला म्हणतो परमेश्वरा मला ज्ञान दे. तुमची प्रार्थना आजचा संदेश आहे की तुम्ही प्रार्थना करा. येशूने सांगितलेलं आहे मागा. पण काय मागायचं? पहिली गोष्ट देवाजवळ ज्ञान मागा. कशासाठी? की परमेश्वरा वैवाहिक जीवन कसं जगू, परमेश्वरा पारिवारिक जीवनात कसं वागू, माझा हा उद्योग मी कसा करू, ही नोकरी कशी करू, धार्मिकतेचं जीवन कसं जगू, माझे संबंध एकमेकांबरोबर कसे प्रस्थापित करू, समाजामध्ये, गल्लीमध्ये, शेजाऱ्यांबरोबर. ज्ञान मागा. तिनं तशी बोलली म्हणून आपण तसं नाही बोलायचं, तिनं शिवी दिली म्हणून आपण नाही द्यायचं. हॅलो, तुमची फक्त प्रार्थना आणि भक्ती तिथं जात नाही. रविवारी सकाळी कदाचित एखादी शिवी देऊन हसडून इथं आला असाल तर ती तिथं पहिल्यांदा गेलेली आहे आणि माहिती येऊन कितीही प्रार्थनाने अश्रू गाळले तिथं जाणार नाहीत. प्राइज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो तू माझ्याकडे धन आणि आयुष्य मागितलं नाहीस रे शलोमोना, मी तुला ज्ञान विवेक बुद्धी देतो, बुद्धिमान करतोस, परंतु मागितला नाही असा एक वर देतो. काय देतो? तुला धन आणि काय देतो? वैभव देतो. आज तुमच्या प्रार्थना काय आहेत? माझ्या प्रियानो, परमेश्वराजवळ ज्ञान आहे म्हणून याकोब म्हणतो जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने देवाजवळ मागावे, कारण जो मागतो त्याला परमेश्वर दातृत्वाने देतो. आज या जगामध्ये ना तुमच्या आणि माझ्या लेकरांना, तुम्हाला आणि मला पहिली गोष्ट काय गरज आहे? ज्ञान. कशासाठी ज्ञान? कदाचित कष्ट करून पैसा आला असेल, ते कसं वापरावं याचं ज्ञान पाहिजे. कदाचित एक चांगलं घर प्राप्त झालेलं आहे, पण त्या घरामध्ये कसं प्रीतीने आणि शांतीनं राहायचं याचं ज्ञान पाहिजे. परमेश्वरने एक चांगली मंडळी दिलेली आहे, या मंडळीला धरून, सेवकाला धरून मंडळीत कसं प्रीतीनं सैमान राहायचं ज्ञान पाहिजे. हॅलो, परमेश्वराचं ज्ञान मागा. परमेश्वरने तुम्हाला जे दिलेलं ज्ञान आहे किंवा दिलेली जी दानं आहेत ती परमेश्वर कशी वापरू याचंही ज्ञान मागा. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेचं दान मिळालेलं आहे, भक्ती करण्याचं दान मिळालेलं आहे, एकमेकाला मदत करण्याचं तुम्हाला दान असेल, पुष्कळ वेगवेगळे दान ज्ञान देवानं दिलेलं आहे. पण त्या ज्ञानाचा उपयोग देवाच्या गौरवासाठी, ज्ञानाचा उपयोग मंडळीच्या वाढीसाठी, ज्ञानाचा उपयोग तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी व्हायला पाहिजे. हॅलो, नाहीतर दिवसभर राबायचं, पैसे पैसे आणि नुसतं चैनी करण्यासाठी जर त्या पैशाचा उपयोग होत असेल तर कर्ज वाढेल आणि मग शेवटी दारिद्र्य येईल. मिळालेलं धन सुरक्षित ठेवा. परमेश्वराने तुम्हाला संतती दिलेली आहे, त्यांना तुम्ही नाही शिकला, तुम्ही डॉक्टर इंजिनियर नाही झाला, तुम्ही परमेश्वराला प्रार्थना करा की परमेश्वरा माझ्या मुलाला मी चांगल्या प्रकारचं
डॉक्टर, नर्स किंवा इंजिनियर किंवा चांगल्या प्रकारचं शिकवेन. तुम्हाला प्राप्त झालेलं ज्ञान, तुम्हाला प्राप्त झालेलं धन त्या मुलाच्या शिक्षणासाठी वापरा. परमेश्वर म्हणा, परमेश्वर माझ्या या संततीला, या धनाला तू सुरक्षित ठेव. लेकरांकडे लक्ष द्या. हे तुमचं धन आहे. तुम्हाला प्राप्त झालेलं ज्ञान, तुम्हाला प्राप्त झालेलं आयुष्य, तुम्हाला प्राप्त झालेली पैसे त्यांच्या शिक्षणासाठी वापरा. पहा तुमची मुलं परमेश्वराच्या ज्ञानानं, परमेश्वराच्या कृपेनं आशीर्वादित होतील आणि तुमची स्वप्न पूर्ण होतील. हॅलो, परम पंढरीने सांगितलं, जी माणसं त्यांच्याशी व्यवहार मी करत होतो, 1 तासात 3 गुंठ्याचा व्यवहार मी केला. 1 तास. तो मनुष्य परत भेटला. अहो, यांच्यासमोर काही बोलताच झालं नाही हो. ते दुसरा म्हणला, तुम्ही वकीलच व्हायला पाहिजे होता. हालेलुया. म्हणलं मी वकील झालो नाही, बरं झालं, नाही तर मी फी घेत बसलो असतो. सगळे व्यवहार फ्री झाले. हालेलुया. पण माझ्याकडे ना काळा कोट ना पांढरा कोट, एक असा कोट आहे आणि तो ख्रिस्ताच्या तारणाचा कोट आहे. प्रेज द लॉर्ड. काय तुमच्याकडनं फी घेतली का? नाही घेतली. जो घेत होता 2% त्यालाही काय केलं मी 1.5%च दिलं. प्रेज द लॉर्ड. मला म्हटलं तुमच्यासोबत बोलताच येत नाही हो. मला म्हटलं तुमचा नंबर द्या, मी भेटायला येणार आहे. तो माणूस शेवटपर्यंत हसत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुवार्ता पण त्या दिवशी मी सांगितली. प्रेज द लॉर्ड. वेळेचा सदुपयोग करा. सलमानाने ज्ञान मागितलं आणि परमेश्वराने काही दिलं, त्याला ज्ञान पण दिलं, बुद्धिमान केलं. परमेश्वराने त्याला धन आणि वैभव दिलं. मत्ती शुभवर्तमान 6 अध्याय 33 वचन काय सांगतं बघा. मत्ती 6:33. मत्ती 6:33. तर तुम्ही प्रथम त्याचं राज्य, त्याची धार्मिकता मिळवायची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. यास्त उद्याची काळजी उद्या. उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी उद्या. ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला परत. प्रियजनांनो, आज तुम्ही विश्वासणारे, प्रार्थना भक्ती करणारे, तारण पावलेले लोक आहात. होय, अजून तुम्हाला पैशाची आवश्यकता आहे, अजून मोठ्या घराची आवश्यकता आहे, मुलांचं शिक्षण झालं पाहिजे, अजून ज्ञान सुज्ञान सगळं मिळणार. परंतु परमेश्वराजवळ ज्ञान मागताना परमेश्वराजवळ त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता पण मागा. प्रेज द लॉर्ड. की येशू तुझं राज्य, तुझी धार्मिकता माझ्या जीवनामध्ये सुरू होऊ दे. माझ्या प्रियानो, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा शिष्याने विचारले की प्रभू आम्ही प्रार्थना कशी करावी, आम्हाला शिकव प्रभू, तेव्हा येशू ख्रिस्त म्हणाला, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा तुम्ही असे म्हणा, हे माझ्या स्वर्गातल्या पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझं राज्य येऊ, जसे स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे मी आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे तू माझे ऋण, आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहेत. प्रभू येशू ख्रिस्तानं प्रार्थना करण्यासाठी जेव्हा शिष्यानं शिकवलं तेव्हा त्या प्रार्थनेमध्ये येशू काय म्हणाला, तुम्ही जेव्हा प्रार्थना कराल तेव्हा असं म्हणा, हे आमच्या स्वर्गातील पित्या. हॅलो, म्हणजे आम्ही प्रार्थना कुणाकडे करावी? इकडे लक्ष द्या, पित्याकडं, स्वर्गातल्या पित्याकडं. आणि काय म्हणतो प्रभू येशू, तुझं नाम पवित्र मानलं जाओ, तुझं राज्य येओ, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. खरंच प्रियानो, आज हे जगाचा ही सगळी व्यवस्था पाहताना, आज जगामध्ये होणारे अत्याचार, अन्याय, करप्शन, सगळ्या गोष्टी, शिक्षणामध्ये, राजकीय क्षेत्रात, सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सगळं काय झालेलं आहे? नादुरुस्त झालेलं आहे. माणसं, आम्हाला चांगले रस्ते नाही आहेत, खड्डे पडलेले आहेत. एखादा जर रस्त्यावरला बल्ब गेला तर महिन्यानं बदलला जातो. बरोबर आहे? माझ्या प्रियानो, आज आपल्या देशाची अवस्था फार बिकट आहे, परंतु आमच्या हाती काय आहे? प्रार्थना करणं. प्रियजनांनो, आम्ही स्वर्गीय पित्याला म्हटलं पाहिजे की परमेश्वरा, आमच्या भारत देशामध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.
परंतु आम्ही देशामध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे अशी प्रार्थना करण्या अगोदर आम्ही अशी प्रार्थना केली पाहिजे की येशू, हे पित्या, हे बाप्पा, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर, पण त्या अगोदर म्हटलं पाहिजे, प्रभू, जसं स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणे होतंय तसं माझ्या जीवनात तुझ्या इच्छा पूर्ण होऊ देत. प्राइज द लॉर्ड. काळजीपूर्वक ऐका. आम्ही नेहमी देवाला काय म्हणतो, देवा माझ्या इच्छेप्रमाणे हे असं घडू दे, ते तसं घडू दे, मला माझ्या इच्छेप्रमाणे हे दे, ते दे. हॅलो, देव देण्यास तयार आहे. मत्ती 6:33 मध्ये वचन काय सांगतं, प्रथम तुम्ही परमेश्वराचं राज्य, त्याची धार्मिकता मिळवा, खटपट करा. हॅलो, मग चांगल्या गोष्टी देव आपोआप तुमच्या जीवनात, तुमचं स्वतःचं घर, तुमचं स्वतःची नोकरी, तुम्हाला स्वतःचं जे काही उद्योग, लेकरांचं भवितव्य, चांगल्या गोष्टी परमेश्वर द्यायला विलंब करत नाही. परंतु काही लोकांच्या जीवनामध्ये देवाच्या राज्याची सुरुवातच झालेली नाही. आज प्रश्न हा आहे की माझ्या बहिणी, माझ्या बंधू, तू परमेश्वराच्या राज्यामध्ये आहेस काय? परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे तुम्ही प्रार्थना करत आहात काय? शब्दात पाळत आहात काय? त्याच्या भक्तीमध्ये आहात काय? त्याच्या वचनाने इच्छाप्रमाणे दान अर्पण देत आहात काय? त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही वागत बोलत आहात काय? चढ उतार येतील, निंदा होणार, कोणीतरी छळणार, कोणीतरी धोका धक्का देणार, पण आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे, प्रथम तुम्ही परमेश्वराचं राज्य आणि देवाची धार्मिकता मिळवा आणि मग प्रार्थना करा. मग सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या पाठीस लागतील, येतील. तो कुष्ठरोगी, त्याला माहित होतं घरातल्यानी मला बाहेर काढलंय, समाजानं मला बाहेर काढलंय, आता हा व्याधी मला मरणाकडे नेत आहे. परंतु एक गोष्ट झाली त्याच्या जीवनामध्ये की मोठा समुदाय आणि येशू पुढून येताना त्याला दिसला. आता मात्र तो लाजून मुरडून बाजूला गेला नाही. त्याने ओळखलं, आता हीच माझ्यासाठी एक चांगली संधी आहे. बायबल सांगतो प्रसाद समय आताच आहे. माझ्या प्रियानो, आपल्यासाठी देव प्रत्येक दिवशी एक वेगवेगळी संधी देत असतो. प्रत्येक सकाळ एक नवीन संधी घेऊन येत असते. काल ते आंदोलन शिगळलेलं, पुन्हा ते परमेश्वराच्या कृपेनं ते मिटलं, बरं झालं, शांती झाली. परिणाम फार वेगळे झाले असते. आपली लेकरं, माझ्या प्रियानो, या देशाचे तरुण भवितव्य घडवतात देशाचं, त्यांना मारलं, अत्याचार झाला, परंतु बरं झालं की अनेक लोकांनी तिथं प्रेम दाखवलं, सामाजिक चांगलं काम केलं, प्रार्थना केल्या प्रत्येकानं, आणि म्हणून परमेश्वरानं, बायबल सांगतं, राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे आणि त्याला पाहिजे तिकडे तो वळवतो. शेवटी राजकीय नेत्यांनी, प्रशासकीय नेत्यांनी नमतं घेतलं. हा कुणाचा पराभव नाही, हा कुणाचा विजय नाही, परंतु आपल्या देशाला शांतीची, स्वास्थ्याची गरज आहे. आपल्या तरुणांना शिक्षणाची, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या नोकऱ्या मिळायला पाहिजे, ही काळाची गरज आहे. परंतु जे दुष्ट लोक आहेत, लेकर अभ्यास करतात वर्षभर आणि त्यातला पेपर ते फोडतात, आणि मग अभ्यास न केलेली श्रीमंताची पोरं ते पेपर विकत घेतात आणि सोडवतात आणि ते पास होतात आणि चांगल्या पद त्यांना मिळतात, आणि आपली गरीबाची लेकरं डॉक्टर, नर्सेस, इंजिनियर व्हायला, वेगवेगळ्या प्रकारे एक्झाम द्यायला अपयशी ठरतात. एवढी छोटीशी गोष्ट होती, पण त्यामध्ये प्रियानो ही चोरी होती, हा अपराध होता तरुणांच्या भवितव्याचा. आणि म्हणून परमेश्वरानं एक तरुण भारत देशातून प्रियानो उभा केला आणि त्यानं सगळ्यांना एकत्र केलं, कुणाविरुद्ध नाही, या भ्रष्ट कारभाराविरुद्ध. आणि मग जेव्हा लोकांना हे सत्य समजलं की हो, ही चूक आहे, तेव्हा प्रियजनांनो, काल चूक करणाऱ्यांना राजीनामे द्यावे लागले आणि मग सगळं काही शांतीनं, समाधानानं ते आंदोलन थांबलेलं आहे. आज गरज आहे प्रियानो, त्यावेळेला सगळे धर्माचे, सगळे जातीचे, सगळे लोक एक बंधुभावाप्रमाणे एकत्र उतरले. आज या देशाला गरज आहे की आपण सगळेजण प्रीतीनं, ऐक्यानं या देशासाठी प्रार्थना करायला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, तरुणांसाठी, अनाथांसाठी, पोरक्या विधवांसाठी, देशातील सगळ्या
सैन्यांसाठी, सैनिकांसाठी, सेवकांसाठी प्रार्थना करा. प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते प्रियानो. म्हणून राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराने बदललं. हालेलुया. आणि पंतप्रधानांनी चांगला निर्णय घेतला. माझ्या विश्वासार्ह बहीण भावानो, आज तुम्हाला काय हवं आहे देवाला ठाऊक आहे. परंतु जे मिळतं ते धन, संतती किंवा संपत्ती असेल ते टिकून राहावं. मिळालेलं घर, नोकरी टिकून राहावी, मिळालेली मंडळी टिकून राहावी. पण परमेश्वराजवळ ज्ञान मागा. परमेश्वर शलोमोनाला दर्शन दिलं, ज्ञान दिलं आणि परमेश्वर त्याला बुद्धी दिली आणि परमेश्वर त्याचबरोबर त्याला काय दिलं? धन आणि वैभव दिलं. म्हणून मगाशी मी म्हणालो संधी प्रत्येक दिवशी आहे. कुष्ठ गेला, बरेच दिवसानंतर एकदा संधी आली. तो पालता पडला आणि म्हणाला, प्रभूजी प्रभूजी, दावीद पुत्र मजवर दया करा. उभा राहून म्हटलं नाही, पालता पडला. बायबल सांगतं एक कुष्ठरोग येशूला पाहून पालता पडला आणि म्हणाला, प्रभू तुझी इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास तू समर्थ आहेस. येशूची इच्छा होती. येशू म्हणाला, माझी इच्छा आहे. प्रिय विश्वासरा बंधू, प्रिय विश्वासरा बहिणी, आज तुझ्या अश्रूच्या प्रार्थना, आज तुझ्या अंतकरणात उपास करून केलेल्या प्रार्थना, तुम्ही देवाकडे मागत असलेली सगळी वरदानं परमेश्वर तुम्हाला द्यावयास तो तयार आहे. म्हणून येशू म्हणतो, माझ्या नामात विश्वास धरून जे काही तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईन. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडलं जाईल. येशू म्हणतो, तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की पुत्राने भाकर मागितले तर धोंडा देईल, अंड मागितले तर विंचू देईल, मासा मागितला तर साप देईल. जर तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देता तर ते स्वर्गीय पित्याजवळ मागतात, त्यांना तो विशेष करून उत्तम ते दिल्या वाचून राहणार नाही. प्रियजनाचा हा संदेश तुम्हाकडे आलेला आहे. परमेश्वर आम्हाला त्याचं राज्य, धार्मिकता देतो. परमेश्वराचं ज्ञान, सुज्ञान देतो. परमेश्वर आम्हाला धन देतो. परमेश्वर आम्हाला वैभव पण देतो. परमेश्वर पुष्कळ काही देतो. परंतु जे मिळालेलं आहे ते टिकून राहण्यासाठी देवाजवळ ज्ञान मागा. म्हणून शलोमोन राजा नीतिसूत्रामध्ये म्हणतो ना, तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तर आपल्या सर्व मार्गात परमेश्वराचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. होय प्रियानो, अभ्यास तुम्ही केला, चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, पण परमेश्वराचा आदर करा की परमेश्वरा मिळालेलं शिक्षण याचा फायदा होऊ दे. परमेश्वरा नोकरी दिली, ही नोकरी टिकून राहू दे. परमेश्वरा घर दिलंस, परमेश्वरा पत्नी दिलीस, लेकर, जे काही मिळालेलं आहे ना त्यासाठी कसं वागायचं आणि ते वापरायचं याचं ज्ञान पाहिजे. माझ्या प्रियानो, याकोबाच्या पत्रामध्ये शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपण हा संदेश इथं थांबतोय. याकोबाच्या पत्रामध्ये अजून एक फार महत्वाची गोष्ट, हे ज्ञान जे आहे ना, हे ज्ञान कसं आहे बघा. याकोबाच्या पत्रामध्ये 4 अध्याय 16 वचन, 1 मिनिट, 13 पासून, याकोब 3:13 पासून, तुम्हामध्ये, याकोब 3:13, तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? हॅलो, बायबल वचन काय सांगतं? तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृती दाखवावी. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तर सत्याविरुद्ध ताटा मिरवू नका व लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही, तर ते ऐहिक इंद्रियजन्य पैशाची काय आहे. हॅलो, काही लोकांना काय वाटतं, मी त्याच्यासारखं नाही, मी लय ज्ञान आहे, मी त्याच्यासारखं नाही, मी लय हुशार आहे, मला असं कोण फसवू शकत नाही. हॅलो, हे स्वभाव जो आहे ना, मी लय ज्ञान आहे, मी लय हुशार आहे, मी लय 13चा 12चा काय काय का बरेच शब्द आहे मराठी, आहे का नाही? 12चे कधी कधी 12 वाजतात आणि म्हणतो, अर जरा चुकलंच माझं, मी संध्याकाळी बाहेर पडायला नाही पाहिजे, चुकलंच माझं, त्याचं ऐकून मी तिकडे जायलाच नाही पाहिजे. हा, बायबल काय सांगतं? ज्याला असं म्हणतात ना, काही लोक सत्याविरुद्ध ताटा मिरवतात, त्यांना काय म्हणतं? हे ज्ञान म्हणजे तुम्हाला आणि मला, प्रियजन काळजीपूर्वक ऐका, येशूचं ज्ञान
देवाचं दैवी ज्ञान, देवाचं समंजसपणा किंवा पवित्र आत्म्याचं दान ज्ञान प्राप्त होण्या अगोदर कोणी म्हणत असेल मी लय ज्ञानी आहे, समंजस आहे, मला लय समजतं, मी लय हुशार आहे, हॅलो मी लय चतुर आहे, काय आहे? चतुर आहे. तर ते कसं आहे? हे ज्ञान म्हणजे जगाला असणारं ज्ञान हे वरून उतरत नाही, तर ते ऐहिक आहे, इंद्रियजन्य आहे, पैशाची कसे आहे. कारण जे ते मत्सर आणि तट पाडण्याचा स्वभाव आहे ते अव्यवस्था आणि कुकर्म आहे. हॅलो हॅलो, काळजी बरं काही का प्रिय माझ्या बहिणीनो, बंधूनो, मंडळी हो, तुम्हाला वाटत असेल मी लय चतुर आहे, मी लय ज्ञानी आहे, एज्युकेटेड आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मला सगळं समजतं, मला लय तरुण मानतात, मला हे लय मान आहे, सन्मान आहे. हॅलो, जे तुम्हाला वाटतं ना ज्ञान ते पैशाची मत्सर तट पाडण्याचं आहे, तिथं अव्यवस्था आणि कुकर्म आहे. मात्र 17 वचन काय सांगतं? वरून येणार. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता की परमेश्वरा मला ज्ञान दे, आणि देव ज्ञान देतो. परमेश्वरा मला सुज्ञान दे, आणि परमेश्वर सुज्ञान देतो. शलमोनाला देवाने ज्ञान दिलं, आणि त्याच्यानंतर त्या गावातल्या 2 वेश्याबाईका त्याच्याकडे आल्या आणि उभा राहिली, आणि ती म्हणते राजा माझं मूल ते जिवंत आहे, ते माझं आहे. ती म्हणते नाही नाही, जे मेलेलं आहे तेच आहे. राजा म्हणतो तलवार आणा आणि मुलाला पुढे ठेवा, जिवंत मुलाला. आणि तो म्हणतो याचे 2 तुकडे करा, हिला एक द्या आणि तिला एक द्या. दोन्हीकडून पुन्हा आवाज येतात, हे मूल माझं आहे. ती म्हणते माझं आहे. राजा म्हणतो थांबा, याचे 2 तुकडे होऊ द्या. तेव्हा ती दुसरी म्हणते होऊ द्याच राजे महाराज, ह्या मुलाचे 2 तुकडे होऊ द्या, एक हिला द्या, एक मला द्या. ती खोटी बोलते, हे माझं मूल आहे. ती म्हणते नाही नाही महाराज, मी खरंच खोटे बोलते, हे मूल माझं नाही हो, हिचा आहे, हिला द्या. राजानं तलवार तिथंच टाकली आणि सरदाराला आज्ञा केली, हे मूल उचला, ह्याला मारू नका. जी म्हणते ना माझं नाही, तिला द्या. हॅलो, हे ज्ञान राजाला देवानं दिलं होतं. त्यानं ओळखलं, ही म्हणते जिवंत मुलाचा 2 तुकडे होऊ द्या, ही खरी माता नाहीये. प्राइज द लॉर्ड. सगळ्या देशभर ही वार्ता पसरली, काय शलमोनाला देवानं ज्ञान दिलेलं आहे. प्राइज द लॉर्ड. हे ज्ञान आहे. आज आम्हाला घरामध्ये देखील व्यवस्थित आम्ही न्याय वागतच नाही, माझंच खरं. हॅलो, ती माकडाची गोष्ट माहित आहे ना तुम्हाला? माकडाची काय काहीतरी तुपाचा गोळा आम्हाला शाळेत होतं बघा. कुणाकडे गेले ते? ते तुपाचा माकडाकडे गेले काय? 2 माकडं, 2 बोके होते. दोन्ही बोक्यानं काय केलं? लोण्याचा गोळा चोरला होता आणि माकडाकडे गेले, आणि तागडीत माकड तोलत होतं. जरा इकडे चालू म्हणते माकड म्हणायचं नाही नाही, इकडे जरा कमी पडलं, तिकडलं खायचं. इकडे गेले, अरे इकडे कमी पडतं, इकडलं खायचं. 2 बोके तिथं थांबल्यात बघत, आणि माकडाकडे गेलेत न्याय मागायला. इकडे जरा जास्त झाली तराजू, माकड खायचं, तिकडे झाले. असं करत करत माकडानं काय केलं? सगळंच ते लोण्याचा गोळा खाल्ला. या जगाकडे न्याय मागू नका. फक्त देवाजवळ न्याय आहे. प्रेज द लॉर्ड. आणि कुणावर अन्याय पण करू नका. नाही देत ना बाबा, राहू दे म्हणायचं. मला घरात वाटणी नाही ना, राहू दे. आज मी जो आशीर्वाद देत आहे ना, तो यामुळेच आहे. प्रेज द लॉर्ड. मलगे साहेब, आमेन. प्रियजनानो, मी कधीच कोर्टात, पोलीस स्टेशन, तिकडं तिकडं कुणाविरुद्ध काही मागायला करून गेलो नाही. माझा न्याय फक्त परमेश्वराने केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मला न्याय दिलेला आहे. त्यानं मला ज्ञान पण दिलं, धन पण दिलंय, आणि तुम्ही माझ्यासाठी मंडळी पण परमेश्वराने दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आज माझ्या विश्वासार्ह बहिणी, बंधू, जे तुम्हाला हवाय परमेश्वराजवळ मागा. परमेश्वरा मला हे हवाय. तो ज्ञान देतो, तो समंजसपणा देतो, तो कृपा पुरवतो, तो दारिद्र्यातून बाहेर काढतो, तो तुमच्यासाठी दार उघडतो, ते कुणाच्याने बंद करवणार नाही. तो आहे, तो तुमच्यासाठी आहे, तो माझ्यासाठी आहे, तो तुम्हाला देण्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलेला आहे. परंतु आम्ही त्याच्याकडे फक्त काय मागतो? धन, धन, आयुष्य, भरपूर वर्ष जगायचं आहे. कशाला जगायचं आहे? परमेश्वरा
मी तुझ्यासाठी जगेन. तर म्हणतो देव, हा मग तुला जीवन ठेवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. खादीला खाराने धरणीला पार. माझ्या प्रियानो, हे परमेश्वराचं ज्ञान कसं आहे? वरून येणारे ज्ञान हे मुळात वचन काय लिहिलं बघा, कसं आहे? शुद्ध असते. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि परमेश्वर ज्ञान मागता, सुज्ञान मागता, समंजसपणा मागता, माझ्या बहिणी, माझ्या बंधू, परमेश्वर तुला ज्ञान देतो ना, ते कसं ज्ञान आहे? शुद्ध आहे. शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया, याने दया करणारं ज्ञान, दया करायला लावतंच ज्ञान, सत्फल देणारं, पूर्ण अपक्षपाती, निर्दयभाषी आहे. प्राइज द लॉर्ड. आपण म्हणतो बघा, काय मनुष्य, कसं काय एवढा दयाळू, कसं काय एवढा दानशूर, कसं काय एवढा समंजस, बाई त्या तिची सासून एवढी काही समंजस, तिची मुलं अशी कसं काय नम्र. अरे ते प्रार्थना करतात, अरे ते देवाचा आदर करतात, आई वडिलांचा प्रीती करतात, त्यांना मंडळीमध्ये चांगलं शिक्षण मिळालेलं आहे, म्हणून तुमच्या कुटुंबाबाबत लोक चांगले बोलतायत. प्राइज द लॉर्ड. कारण तुम्ही परमेश्वराजवळ ज्ञान मागितला आणि परमेश्वराने तुम्हाला दयाळू बनवलं, परमेश्वराने तुम्हाला सत्कर्म करणारं बनवलं, परमेश्वराने तुम्हाला संयमी बनवलं. बघा 23 दिवस वांगचुक नावाचे ते व्यक्तिमत्व, बरं आहे ना, त्यांनी उपोषण केलं. 23 दिवस त्यांनी उपोषण केलं. आपल्याला माहित नाही ती व्यक्ती काय आहे ती. माझ्या प्रियानो, इंजिनियर, पर्यावरणवादी, ते सायंटिस्ट आहेत. जेव्हा आपल्या देशातले उंच ठिकाणी बर्फछादित प्रदेशात राहणारे मिलिटरी मॅनला, जेव्हा सैनिकांना त्रास होता, त्यांनी टेंट स्वतः बांधून दिलेत. जिथं शिक्षण पोहोचत नाही अशा ठिकाणी त्यांनी शिक्षणासाठी, मुलांसाठी एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण उभा केलं. पुष्कळ लोकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. माझ्या प्रियानो, असाच तो कुठल्या तरी पक्षाचा किंवा राजकीय किंवा झेंडा घेऊन आलेले व्यक्ती नाही. आणि म्हणून जे स्वतः इंजिनियर आहेत, जे स्वतः सायंटिस्ट आहेत, ज्यांनी सैनिकांसाठी पुष्कळ काम केलेलं आहे, मॅक्सेसे जगातला सर्वोत्तम पुरस्कार त्यांना मिळाला. बरं आहे ना. वांगचुक, त्यांचं पूर्ण नाव काय? सोनम वांगचुक. त्यांचं वाचा तुम्ही. आणि असा मनुष्य जेव्हा स्टेजवर आला, त्यांचं बोलणं बघा, त्यांचं चालणं बघा, त्यांचं राहणं बघा, सत्यासाठी बोलतात ते. त्यांनी मुलांसाठी, हा देश तरुणच घडवणार आहेत म्हणून तरुणांसाठी त्यांनी अन्न त्याग केला. सरकारला जाग आणली, दयाळूपणानं शिक्षण देते, भडक भाषणं नव्हती त्यांचं, सत्याला धरून योग्य ते संयमानं बोललेत. आणि देशासाठी प्रियानो, आपण 23 तास पण उपवास करू शकत नाही. 23 दिवस अन्न त्याग केला, उन्हातानात राहिले. हा त्याग आहे माझ्या प्रियजनांनो. आणि त्यामुळे परिणाम चांगले झालेत. तरुणांना एक ऊर्जा प्राप्त झाली, तरुणांमध्ये एक ऐक्यता आली. शिक्षण व्यवस्थेमध्ये आता बदल होणार. 10 वर्षाचा कारावास, 10 कोटीचा दंड आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे. माझ्या प्रियानो, आपण जेव्हा संयम बाळगतो ना, आपण जेव्हा दयाळूपणा करतो ना, आपण जेव्हा नम्र राहतो ना, तेव्हा परमेश्वर आपल्या बाजूने लढतो. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो ना, लोकांनी तर तुम्हाशी कशी वर्तावे अशी तुमची इच्छा आहे, तुम्ही त्यांच्याशी चांगलं वर्ता ना. मुलांनी डोक्यात, छातीवर, पाठीवर स्त्रियांचा अत्याचार झाले, काट्या सहन केल्या, त्यांनी सहन केलं, संयम बाळगला, शांततापूर्ण हे सगळं झालं. आज मी का सांगत आहे माझ्या प्रियानो, आज कदाचित सैतान तुम्हाला त्रास देत असेल, एखादा आजार तुम्हाला त्रास देत असेल, एखादी भीती तुमच्या जीवनात येत असेल, आज अनेक चढ उतारातून तुमचं जीवन जात असेल, संयम बाळगा, धीर धरा, घरातल्यांबरोबर शांतीनं प्रीतीनं राहा, मंडळीमध्ये प्रार्थनेनं संयमानं राहा, समाजामध्ये वेळ थोडाच राहिलेला आहे. आणि प्रियानो, बायबल सांगतं धीराचा परिणाम कसाच लागणं आहे. आणि धीरामुळे आशा उत्पन्न होते आणि आशा कधी मनोभंग करत नाही. परमेश्वर आम्हाला धीर देतो, परमेश्वर आम्हाला आशेची पूर्तता केल्याशिवाय राहत नाही. प्रियजनांनो, म्हणून येशू ख्रिस्तानं हा दाखला दिलेला आहे. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडलं जाईल. जो मागतो त्याला मिळतं, जो शोधतो
त्याला सापडतं आणि जो ठोकतो त्याच्यासाठी उघडलं जातं. प्रभू येशू म्हणतो, तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देता, तर जे स्वर्गीय पित्याजवळ मागतात त्यांना तो विशेष करून उत्तम ते दिल्या वाचून राहणार नाही. आज येशू ख्रिस्ताने हे संदेश तुम्हाकडे पोहोचवलेला आहे. आज तुमची आणि माझी जबाबदारी काय आहे की आम्ही प्रार्थना करावी, आम्ही विश्वास धरून प्रार्थना करावी, आम्ही येशू ख्रिस्ताच्या नामात प्रार्थना करावी, आम्ही स्वर्गीय पित्याजवळ मागावं. आम्ही स्वतःसाठी, परिवारासाठी, मंडळीसाठी, देशासाठी, गरिबांसाठी, आजारांसाठी, शत्रूसाठी, समाजासाठी, सर्वांसाठी तुम्ही प्रार्थना करा. कारण पाऊल तिमोथेच्या पत्रात म्हणतो, मी सर्वात प्रथम हा बोध करीतो की तुम्ही विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या करा, राजाकरता करा, वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करा. कारण एकच देव आहे आणि देव आणि मनुष्यामध्ये येशू ख्रिस्त हा मध्यस्थ आहे. कारण त्याने मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले, याची साक्ष यथाकाली देणे आहे. प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या नामात आम्ही जे काही मागू तो पिता ऐकतो आणि आम्हाला देतो. माझ्या प्रियानो, वेळ अजून गेलेली नाही. तुमचं मुख कदाचित थकलं असेल, थांबलं असेल, परंतु आजपासून येशू ख्रिस्ताच्या नावात मुख उघडून प्रार्थना करा, शब्द बोलून प्रार्थना करा, वचन घेऊन प्रार्थना करा, अश्रू घेऊन प्रार्थना करा, हात उंचावून प्रार्थना करा, गुडघ्यावर येऊन, शरण येऊन, पालथ पडून येशूच्या नावात प्रार्थना करा. येशू, मला घर दिलेलं आहेस, त्या घरामध्ये तुझा निवास असू दे. प्रभू, माझ्या घरामध्ये येशू तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन असू दे. माझ्या घरामध्ये येशू तुझं राज्य, तुझी धार्मिकता असू दे. माझं नको राज्य या घरात. माझ्या लेकरांना सांभाळ येशू, माझ्या पत्नीला सुरक्षित ठेव, मला सुरक्षित ठेव. प्रार्थना करा. जे घर येशूने दिलेलं आहे ते फक्त अन्न खाण्याचं ठिकाण आणि झोपण्याचं ठिकाण नाही, तुमचं घर प्रार्थनेचं ठिकाण बनवा. येशू त्या घराला प्रार्थनेचं घर बनवेल. तुम्हाला जो परमेश्वर उद्योग दिलेला आहे, नोकरी दिलेली आहे, ती नोकरी एक सेवकाई आहे. त्या नोकरीतून देवाचं गौरव झालं पाहिजे. म्हणून येशू म्हणतो, तुमचा उजेड लोकांपुढे असा पडो की त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून पित्याचं गौरव व्हायला पाहिजे. माझ्या विश्वासार्ह बहीण भावांनो, येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला पृथ्वीचं मीठ करून ठेवलेलं आहे. म्हणून येशू म्हणतो, मिठानं रुचकर केल्यासारखं तुमचे शब्द असू द्या. मिठा चांगला पदार्थ आहे, मिठा चांगला पदार्थ आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर काय उपयोग नाही. तुम्ही चांगले लोक आहात, पण तुमच्यातला चांगला स्वभाव जर निघून गेला, तुम्ही प्रार्थना करणारे लोक आहात पण प्रार्थनाच बंद झाली, तुम्ही शब्दात पाळणाऱ्यासाठी देवाने तुम्हाला इथं आणलंय, शब्दातच पाळत नाही, तुम्ही उपासक आहात पण जर उपासनाच करत नाही, तुम्ही अर्पण देणारे आहात पण अर्पणच देत नाही, तुम्ही वचन ऐकणारे आहात पण वचनाकडे कानाडोळा केलेला आहे, तर तुमचं राज्य, देवाचं राज्य आणि देवाची धार्मिकता तुमच्या जीवनात कशी येईल? म्हणून येशू म्हणतो, मीठ हा चांगला पदार्थ आहे, पण मिठाचा खारटपणाच गेला तर तो कशाने येईल? ते मीठ जे खारटपणा गेलेलं आहे ते पायाखाली तुडवण्याशिवाय कशाच्या उपयोग येणार नाही. येशू म्हणतो, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. उंचावर ठेवलेलं नगर कधी लपत नाही, दिवा लावून कोणी मापाखाली ठेवत नाही, उंचावर ठेवतात, यासाठी की घरात येणाऱ्याला प्रकाश प्राप्त व्हावा. प्रिय माझ्या भावानो, बहिणीनो, येशू ख्रिस्तानं तुम्हाला या जगामध्ये प्रकाश असं करून ठेवलेलं आहे. तुम्ही प्रकाशाचे पुत्र आणि कन्या आहात. तुमच्या बोलण्यातला प्रकाश, तुमच्या वागण्यातला प्रकाश घरामध्ये, शेजारी लोकांमध्ये पडू द्या आणि मग लोक म्हणतील, खरंच हे येशू ख्रिस्ताचे प्रकाशमानाचे पुत्र आणि कन्या आहेत. बायबल सांगतं, जर तुमच्यातला अंधार एवढा असेल तर प्रकाश लोकांना दिसणार नाही. काही लोकांच्या जीवनात प्रार्थना नाही, बायबल वाचन नाही, भक्तीचा सुगंध नाही, गुडघ्यावर येणं नाही, देवाशी बोलणं नाही, देवाला अर्पण नाही. हॅलो, त्यांचं जीवन अंधारामध्ये आणि जिथं अंधार आहे ना तिथं आजार आहे, जिथं अंधार आहे ना तिथं कुकर्म आहे, जिथं अंधार आहे ना अव्यवस्था आहे, जिथं अंधार आहे ना तिथं अशुद्धता आहे, अमंगलता आहे. माझ्या बहिणी, माझ्या बंधू, या गोष्टीपासून विभक्त राहू नकोस. येशू या जगात प्रकाश आलेला आहे. तो येशू ख्रिस्त तुला प्रकाशामध्ये, अंधारातून त्यानं प्रकाशात आणलेला आहे, आजारातून आरोग्यात आणलेला आहे, मरणातून तुम्हाला जीवनात आणलेला आहे. तो येशू, त्याचं जीवन तुमच्यामध्ये असू द्या, त्याचा प्रकाश तुमच्यामध्ये असू द्या, त्याचं जीवन तुमच्यामध्ये असू द्या. काही कमी पडणार नाही. आज जो काही मी आहे ना त्याच्यामुळे आहे. माझ्या ज्ञानानं मी काही नाही,
देवाच्या ज्ञानानं मी भरलो, म्हणून आज मी वाचलो. मला शास्त्रानं शिकवलं की हे पाप आहे, मला वचनानं बोध केला की ते दुष्कर्म आहे, म्हणून मी वाचलो. मला वैद्यकीय शास्त्रातली उपचार पद्धती माहीत होती, पण उपचार फक्त मला वाचवू शकले नाहीत, मला वचनं वाचवू शकलीत. प्राइज द लॉर्ड. आणि म्हणून मी आज या शहरामध्ये 30 वर्षे तग धरून आहे, सेवेमध्ये आहे, प्रार्थनेत आहे, आशीर्वादित आहे. माझ्या मुलांना मी ते भिडमारा शिक्षण दिलं, तुम्हाला दिलेलं आहे. आज तुम्ही हे ऐका, येशूच्या नावात प्रार्थना करायला शिका, त्याला शोधा, त्याचं शास्त्र शोधा, त्याला येशूला शोधा. येशूमध्ये काय काय आहे ते शोधा. तारण आहे, सार्वकालिक जीवन आहे, सामर्थ्य आहे येशूमध्ये, पवित्र आत्म्याची फळं आहेत, कृपादान आहेत. शोधा. शास्त्रामध्ये जीवन आहे, शोधा. भरपूर काही शास्त्रामध्ये आहे, शोधा. ठोका. या जगाचं दार ठोकू नका, येशूचं दार ठोका. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो प्रगटीकरणाच्या पुस्तकात घरी गेल्यावर 3रा अध्याय वाचा, येशू म्हणतो मी तुझ्या पुढे दार उघडतो. मी तुझ्या पुढे दार उघडतो. ती कुणाच्यानं बंद करवणार नाही. आज प्रियजनांनो, हा संदेश येशू ख्रिस्तानं तुम्हाकडे पाठवलेला आहे. आज येशू ख्रिस्तानं आपलं वचन पाठवून तुमच्या मनाचं अंतकरणाचं दार उघडलेलं आहे. आज जर हे वचन, आज जर प्रार्थना करण्याचा निर्णय, आज जर भक्ती करण्याचा निर्णय, आज जर येशू ख्रिस्ताला शरण येण्याचा निर्णय, आज परमेश्वराचं शास्त्र वाचण्याचा, शब्दात पाहण्याचा निर्णय जर तुम्ही घ्याल, तर येशू ख्रिस्तानं आज तुमच्यासाठी जीवनाचं दार, सार्वकालिक जीवनाचं दार, आशीर्वादाचं दार उघडलेलं आहे. आणि मग जग तुमच्यासाठी काहीच बंद करू शकत नाही. म्हणून येशू म्हणतो जर मी दार उघडलेलं आहे तर कोणी बंद करवणार नाही. परंतु प्रभू म्हणतो तुम्ही वेळीच माझं ऐकून नाही सुधराल, प्रार्थना नाही कराल, भक्ती नाही कराल, शब्दात नाही पाळाल, नाही सुधराल, तर मी जर बंद केलं तर ते कुणाच्यानं उघडणार नाही. देवबाप करो हा संदेश तुम्हासाठी परमेश्वर आशीर्वादित करो. या आपण प्रार्थनापूर्वक आपल्या जागेवर उभं राहूया. डोळे बंद ठेवा. आज येशू ख्रिस्त तुम्हाला पाहत आहे. बोलू नका आपसात, त्या येशूकडे पहा, तो देण्यासाठी इथं आहे. राबा शकारा महालारी अंदाला राबा. देवाचा पवित्र आत्मा या ठिकाणी आहे. येशू ख्रिस्तानं आज ही वचनं तुम्हाला पुरवठा करण्यासाठी पाठवलेली आहेत. तो प्रार्थना ऐकून उत्तर देणारा येशू आहे. तो तुमचा उद्धार करणारा, तो तुम्हाला कृपेनं धनवान करणारा येशू इथं आहे. तो तुम्हाला तुमच्यासाठी दार उघडणारा येशू इथं आहे. आज निर्णय तुमच्या हाती आहे. प्रार्थना करणं तुमची जबाबदारी आहे. उत्तर देणारा येशू आहे. त्याच्या शास्त्रामध्ये जीवन शोधणं तुमची जबाबदारी आहे. तुमच्या दृष्टीत जीवन देणं त्याची जबाबदारी आहे. दार ठोकवणं तुमची जबाबदारी आहे, उघडणं त्याची जबाबदारी आहे. आज येशूचं अद्भुत वचन तुम्हाकडे आलेलं आहे. राबा शकारा महालारी अंदाला राब. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना. सर्वांनी गा. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना. आराधना 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 तुझी आराधना. आराधना 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 तुझी आराधना. स्वर्ग सोडूनी आमच्यासाठी आलास धरतीवरी. स्वर्ग सोडूनी आमच्यासाठी आलास धरतीवरी. आराधना 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 आराधना
परमेश्वरा, येशूच्या नामात आज या मंडळीबद्दल तुला धन्यवाद देतो. देव प्रभू येशू, तुझ्या नामात आज आम्ही एकत्र आलो. आजची आराधना, आजचं वचन तू आशीर्वादित केलं, उपकार मानित. प्रभू येशू, आम्ही सगळी मंडळी तुझं उपकार मानत, देव प्रभू येशू तुझ्या नामात विश्वास धरून आम्ही प्रार्थना करतो की प्रभू येशू हा एक ऐकलेला शुभ संदेश प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव परमेश्वर प्रार्थना करण्यासाठी, तुझा धावा करण्यासाठी देव प्रभू येशू प्रत्येकाचं तू मुख उघड. प्रार्थना करणारे, उपकार स्मरण करणारे आणि आत्म्यानं धन्यवाद करणारे असं बापा येशू सर्वांना बनव. आज यावेळेला मंडळ या नात्यानं देव प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो की आमच्या भारत देशामध्ये तुझी शांती असू दे. या महाराष्ट्रामध्ये प्रभू येशू तुझी शांती असू दे. प्रत्येक जण एकमेकाच्या प्रीतीमध्ये आणि ऐक्यानं चालू लागू दे. या देशातून गरिबी, दारिद्र्य आणि सर्व प्रकारचे वाईट उद्योग, व्यवसाय येशू राजा तू रद्द कर माझ्या देवा. आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू या देशाला परमेश्वर देवा अन्नधान्याची रेलचेल होऊ दे. देव प्रभू येशू मी प्रार्थना आम्ही करत आहोत की तरुणांच्या हाताला पुष्कळ चांगले रोजगार आणि चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या तू मिळवून दे प्रभू. देव प्रभू येशू आम्ही प्रार्थना करतो शेतकरी, तुझी सेवा करणारे सेवक वर्ग, शिक्षक, डॉक्टर, नर्सेस आणि देव परमेश्वर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला येशू तू सांभाळ, ज्ञान दे, सुज्ञान दे, यासाठी की सर्वांनी सुव्यवस्थेचं जीवन जगावं. देव प्रभू येशू आम्ही धन्यवाद देतो की उत्तम प्रकारे परमेश्वरा तू या देशाला सांभाळत आहेस. अजून चांगल्या लोकांची भर या देशात पडू दे. देव प्रभू येशू हा जो तरुण वर्ग आहे त्यांना विशेष व्यसनापासून, पापापासून, सैतानाच्या डावपेचापासून येशू तो अलिप्त ठेव माझ्या देवा. आज बापा येशू मी तुझी शांती या प्रत्येकाच्या जीवनात जाहीर करत आहे. आज येशू जी वचनं तू आज आम्हाला कळवली आहेस त्याबद्दल धन्यवाद देतो. माझ्या येशू मी तुला विनंती करतो प्रत्येकाची तू भरभराट कर माझे येशू. प्रत्येकाला दीर्घायुष्य दे प्रभू. प्रत्येकाला वयोवृद्धी लाभू दे. प्रत्येकाला परमेश्वर दे बाप्पा तुझ्या ज्ञानानं भर. कौटुंबिक जीवनामध्ये सुव्यवस्थित जीवन राहण्यास सहाय्य कर. लेकरांचा प्रतिपाल सांभाळ करण्यासाठी येशू प्रत्येक मातेला आणि पित्याला तू सहाय्य कर. खरोखर प्रभू येशू तुझ्यापासून येणारं ज्ञान शुद्ध आहे प्रभू, आणि आज ते आम्हाला तू ज्ञान दिलंस माझ्या येशू. धन्यवाद देतो. देव परमेश्वर आज तू आमचा उद्धार केलेला आहे, स्तुती करतो. आज येशू राजा हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं दार उघडलेलं आहेस. धन्यवाद देतो प्रभू. आमच्या बोलण्या, वागण्यानं, जगण्यानं तुझं गौरव होऊ दे. सर्व मान, सन्मान, महिमा तुला देऊन आभारासहित प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणा पिता, आमेन. देवबाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.